पाहणार आहोत संस्काराची दोन चित्रे. एक जिजाऊंनी घडवलेले शिवराय आणि दुसरे आजच्या मातेचे संस्कार. संस्कार कसे द्यावे आणि कसे घ्यायला हवेत हेच या नाटकातून उमगेल. चला तर पाहूया. शिवबा, आज तुला गोष्ट सांगते. रामाने सत्यासाठी राज्य सोडले. पांडवांनी धर्मासाठी वनवास सहन केला. लक्षात ठेव, सत्ता मोठा नाही, धर्म मोठा आहे. साहेब, म्हणजे आधी चांगला माणूस आणि मगच राजा. हो बाळ, राजा तलवारीने नाही संस्काराने घडतो. साहेब, हे नाणे मला सापडलं. शिवबा, जो परधनाला हात लावत नाही तोच खरे स्वराज्य घडवतो. हे नाणं त्याच्या मालकाला परत दे. साहेब, राजा व्हायचे म्हणजे आधी स्वतःवर राज्य करायचं का? शिवबा, शत्रूचा नाश तलवारीने होतो, पण स्वतःवर जर विजय मिळवला तर माणूस अजरामर होतो. सूर्योदयाआधी उठ, व्यायाम कर, घुडसवारी शिक आणि विद्या आत्मसात कर. साहेब, शिस्त म्हणजे शक्ती का? हो बाळ, शिस्तीतूनच नेतृत्व घडतं. शिवबा, येथे या. नतमस्तक होणार साहेब. आज तुम्हाला तलवारीची नाही तर संस्काराची शिकवण घ्यायची आहे. सांगा साहेब. माणसाची खरी ओळख म्हणजे स्त्रियांचा सन्मान. साहेब, स्त्रीचा सन्मान म्हणजे नेमकं काय? माता, बहीण, पत्नी किंवा परस्त्री या सर्व स्त्रिया समान आहेत. यांच्याकडे वाईट नजरेने पाहणं हाच सर्वात मोठा धर्म आहे. साहेब, आजपासून मी पण करतो की माझ्या राज्यात कोणत्याही स्त्रीला भीती वाटणार नाही. हेच आमचं स्वप्न आहे शिवबा. ज्या राज्यात स्त्रिया सुरक्षित आहे तेच खरे स्वराज्य असते. राग आला तर तलवार उचलू नका, आधी बुद्धी वापरा. साहेब, म्हणजे आधी विचार आणि मगच कृती. आता आपण पाहणार आहोत आजची जिजाऊ आई. आज मला गोष्ट सांगशील का? आताच नाही रे, मला खूप काम आहे. तू जा बरं, अभ्यासाचं बघ. आई, आज शाळेत स्वच्छता मोहीम आहे. ते आपलं काम नाही रे, इतर लोक करतात, आपण नाही. जा बरं, खेळायला जा. नीट ऐका जरा. आई आजची कशी आहे बघा. आता मॉडेल आई आहे, मॉडेल आई. चल, मोबाईल बघायला. मोबाईल दिलाच नाही का तिच्या हातात? घे बा, माझा घे. नाही सर, आताच नाही, आता टीव्ही बघायले. चल. मित्राचा पेन माझ्या जवळ आलाय. ठेव ना रे, त्यात काय एवढं, तुला तुझ्याच कामाला येईल. बघा, आजची आई मोबाईल बघायला. आई बघितली की लेकरू बघतोय. मला हे थोडं समजत नाही, सांगशील का? अरे, मी आत्ताच मोबाईल पाहत होते. काय रे तुझं? तुझ्या मॅडमला विचारत जा ना. इथे येऊन मला विचारतो. उद्या तुझ्या शाळेत मॅडमला विचार. अरे वा, आईने मोबाईल ठेवलाय. आईने मोबाईल तिथंच ठेवला बघा.
बसलं लेकरू मोबाईल बघत. घ्या गंमत. आईचं बघून मुलगाही मोबाईल बघू लागतोय. आपण जे करू तेच आपले मुलं शिकतात नकळतपणे. हा मुलगाही मोबाईल बघण्यात खूप व्यस्त मग्न आहे. अतिशय आवडीने तो आपला मोबाईल पाहत आहे. कारण अभ्यासामध्ये अडचण आल्यानंतर आईने सोडवलेली नाही, आई मोबाईल पाहत होती हे त्यानं पाहिलेलं होतं, म्हणून तोही अभ्यास सोडून मोबाईल बघण्यात व्यस्त आहे. स्क्रीनवर लाईव्ह दाखवा, स्क्रीनवर लाईव्ह दाखवा. आई आई माझे डोळे खूप दुखतात ग. आवाज माईक जवळ घे. हो का बाळ, तू मोबाईल पाहत होतास का? हो. बर ठीक आहे, तू थोडा वेळ जा, झोप. मोबाईल साधन आहे, संस्कार साध्य नाही. जिजाऊ व्हायचे असेल तर आजपासूनच सुरुवात करा. मी हे काय करत आहे? जिजाऊंनी शिवराय घडवले आणि मी हे माझ्या मुलाला काय देत आहे? फक्त सुखसोयी. काही मी शिकवत नाहीये, वेळ देत नाही. मी हे काय करत आहे? बघितलं का, काळ बदलला तरी या संस्काराची तेवढीच गरज आहे. मी आजपासून पुढे काय ये इथं, करते? पुढे ये. मी आता आजपासून बस थांब. सर्वांना उभं टाका. सांगा लागले की तू शपथ गेलीस ना आता. नंतर का ठीक आहे सांग. मी आजपासून पण करते की मी माझ्या मुलाला वेळ देईन, स्वतः आदर्श बनेन, शिस्त, संयम, प्रामाणिकपणा शिकवीन. चल चल चल. संस्कार दिले तर इतिहास घडतो. वेळ आवाज. दिला तर भविष्य घडतं. वेळ आणि मार्गदर्शन दिला तरच उद्याचे छत्रपती शिवाजी महाराज नक्कीच घडतील. आजच्या नाटकातून आपण पाहिलं जिजाऊंनी शिवबांना स्त्री सन्मानाचे संस्कार दिले, शिस्तीचे पाठ दिले आणि हेही कळलं की संस्कार घरातूनच सुरू होतात. आणि आमच्या काका CBSE अँड सेमी स्कूलने आम्हाला शिक्षणाबरोबरच शिस्त आणि संस्कार दिले आहे. म्हणूनच आता आम्ही सर्व पालकांना विनंती करतो, कृपया उभे राहून आमच्या सोबत शपथ घ्यावी. मी एक जबाबदार पालक म्हणून माझ्या मुलाला मुलीला समान प्रेम व संस्कार देण्याची शपथ घेते. मोबाईल पेक्षा मुलांना जास्त वेळ देईन आणि त्यांच्याशी प्रेमाने संवाद ठेवे. मी त्यांना प्रत्येक स्त्रीचा आदर करायला शिकवेन आणि त्यांच्याशी अन्याय विरुद्ध उभं राहायला धैर्य देईन. चांगले संस्कार देऊन सन्माननीय समाज घडविण्यासाठी प्रयत्न करेन. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. धन्यवाद. चला 2 मिनिटात तबला. आता लावणी बघा महाराष्ट्राची कशी आहे. धन्यवाद बाळांनो, धन्यवाद.